अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे, तर बाजूला असलेल्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे। दोन्ही उपोषणांमधला मार्ग काढता यावा यासाठी सध्या बैठका सुरू झालेल्या आहेत। प्रशासनातील काही अधिकारी, पोलीस आणि उपोषण स्थळा असलेले शिष्टमंडळ यांच्यामध्ये बैठका सुरू झाल्यात। हॉटेल औदुंबर इथे पोलिसांसोबत एक बैठक सुरू झालेली आहे। बैठकीला जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ पोहोचले, हाकेंचं शिष्टमंडळ पोहोचले। या सगळ्यामधून काय समन्वयाचा मार्ग निघतो याकडे आता लक्ष आहे। जालन्यामध्ये पोलिसांनी उपोषणकर्त्यांची बैठक सुरू केलेली आहे। दोनही समाजातले कार्यकर्ते एकमेकांसमोर येणं, घोषणाबाजी करणं, एकमेकांच्या विरोधात आंदोलन करणं हे फारसं कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य बाब नाहीये। त्यामुळे पोलिसांनी दोनही शिष्टमंडळांसोबत आपली बैठक सुरू केलेली आहे। जालन्यामध्ये पोलिसांची ही बैठक सुरू झालेली आहे। दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना, शिष्टमंडळातल्या नेत्यांना समजावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येतोय। जालन्यामध्ये ही पोलिसांची बैठक सध्या सुरू आहे। हॉटेल औदुंबरमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आले। लक्ष्मण सोळंके आपले प्रतिनिधी आहेत, जे या बैठकी संदर्भातली आणखी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। ओके, या ठिकाणी पोलीस अधीक्षक आणि मराठा जे मनोज जरांगे पाटील यांचे जे शिष्टमंडळ आहे, त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांचं जे शिष्टमंडळ आहे, यांच्यामध्ये या ठिकाणी बैठक सुरू आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि दोन्ही शिष्टमंडळाशी चर्चा करतायत। दोन्ही शिष्टमंडळांना समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत की दोन्ही आंदोलनाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाद होणे अशा प्रकारची या ठिकाणी पोलिसांकडून या ठिकाणी त्यांना सांगण्यात येत आहे। आपण बघू शकतो की पोलिसांकडून दोन्ही शिष्टमंडळाला शांततेचं आव्हान करण्यात येत आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की या वादानंतर आता या ठिकाणी हे बीड महामार्गावर, धुळे सोलापूर महामार्गावर जे हॉटेल औदुंबर आहे, या ठिकाणी ही दोन्ही शिष्टमंडळाची पोलिसांसोबत आता बैठक सुरू आहे। या बैठकीत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, जालना।